नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो। त्याचप्रमाणे आपण या दिवशी केरसुनीची म्हणजेच झाडूची देखील पूजा करतो। त्याचप्रमाणे भरपूर असे उपाय देखील आपण करत असतो। परंतु आपण एक चूक करत असतो, ती म्हणजे आपण रोजच्या दैनंदिन जीवनात जी वस्तू वापरत असतो त्या वस्तू बरोबर आपण एक चूक करत असतो। बऱ्याच महिलांना याची माहिती नसल्यामुळे ही चूक त्यांच्याकडून होत असते आणि या चुकीमुळे त्यांच्याकडे नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी ही घरात टिकून राहत असते। आणि आपण म्हणतो आम्ही लक्ष्मी पूजन केलं, लक्ष्मी पूजनाचे भरपूर उपाय केले, लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय केले, तरी देखील आम्हाला काहीही फरक पडत नाही। तर ही चूक कोणती आहे? त्याचप्रमाणे झाडू कधी आणायचा, झाडू आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, झाडू कुठे ठेवायचा, झाडू कसा ठेवायचा, याविषयीची संपूर्ण डिटेल्स माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। सर्वात अगोदर म्हणजे झाडू आपल्या घरात कसा ठेवायचा, तर झाडू ठेवताना तो कधीही उभा ठेवू नये असं म्हणतात। वास्तुशास्त्रानुसार झाडू हा नेहमी खाली जमिनीवर आडवा ठेवला पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्या घरात जुना असलेला झाडू हा कधी फेकून द्यायचा, तर बघा बऱ्याच जणांना ही माहिती नसते आणि कोणी कधीही हा झाडू घराबाहेर फेकत असतं। मग गुरुवार असू द्या किंवा शुक्रवार असू द्या, तर आपल्याला चुकूनही गुरुवारी आणि शुक्रवारी झाडू, आपल्या घरातील झाडू हा बाहेर फेकून द्यायचा नाहीये। कारण बघा हे वार माता लक्ष्मीचे असतात आणि या दिवशी आपल्याला झाडू चुकूनही घराच्या बाहेर काढायचा नसतो। तर आपण आपल्या घरातील जुना झालेला झाडू हा शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा फेकून देऊ शकतात। त्याचप्रमाणे बघा आपल्या घरात असलेला झाडू अगदी बारीक होईपर्यंत आपण त्या झाडूने आपल्या घरात झाडायचं नाहीये। याने देखील आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा ही तयार होत असते। झाडू खराब व्हायला लागला की आपल्याला तो घराच्या बाहेर काढायचा असतो आणि तुम्ही तो शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी घराच्या बाहेर काढून फेकून द्यायचा आहे। आता लक्ष्मी पूजनासाठी झाडू कधी घरी खरेदी करून आणायचा, तर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी म्हणजे झाडू खरेदी करून आणू शकतात। या दिवशी जर का तुम्ही झाडू खरेदी करून आणला तर ही आपल्याला याचे चांगले फायदे बघायला मिळतात। बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपण लक्ष्मीला आनंदी ठेवण्यासाठी किंवा आपल्या घरात सुख समृद्धी राहण्यासाठी तुम्ही हा झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणू शकतात। आता बघा आपल्याला पूजेसाठी केरसुनी जो छोटा झाडू असतो, पूजेसाठी तो लागत असतो आणि आपण लक्ष्मीचं स्वरूप म्हणून या झाडूची पूजा करत असतो। आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये फ्लॅटमध्ये मोठा झाडू वापरला जातो। तुमच्याकडे पण मोठा झाडू वापरला जात असेल तर तुम्ही मोठा झाडू देखील या दिवशी खरेदी करून आणू शकतात, कारण तो तुम्हाला रोज लागणार असतो। आणि तुम्ही केरसुनी जिची आपण पूजा करणार आहोत अशी केरसुनी किंवा झाडू हा छोटा देखील मिळतो। मग तुम्ही छोटा झाडू विकत आणू शकतात पूजेसाठी आणि नंतर तो झाडू तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमचं देवघर साफ करण्यासाठी तुम्ही हा झाडू वापरू शकतात। परंतु आपल्याला छोटा झाडू हा पूजेसाठी आणायचाच आहे। त्यानंतर बघा आपण झाडू विकत घेतल्यानंतर आपल्याला झाडू तसाच घरी आणायचा नसतो, तर आपण घरून हळदी कुंकू घेऊन जायचं आहे। तुम्ही एका कागदाच्या पुडीमध्ये हळद आणि कुंकू बांधून घेऊन जा। झाडू घेतल्यानंतर तिथे आपल्याला झाडूला अगोदर हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग झाडू आपल्याला घ्यायचा आहे। बघा कारण आपण या दिवशी लक्ष्मी घरी आणत असतो। या दिवशी या झाडूला लक्ष्मीचा दर्जा दिला जातो। आणि बघा लक्ष्मी म्हणजे नुसतं झाडू किंवा इतर गोष्टी नाही, तर लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील आनंद, आपल्या घरातील सुख समृद्धी, सगळ्या गोष्टी म्हणजे लक्ष्मी असते। त्यामुळे या पद्धतीचा झाडू आणताना आपल्याला हळदी कुंकू लावून मग तो घरी आणायचा आहे। झाडू घरी आणत असताना तो तुम्ही कसाही टाकू नका। आता काही जण बसमधून येतात, काही जण रस्त्याने चालत येतात, तेव्हा मग ते लहान मुलांच्या हातात झाडू देतात। लहान मुलं पायंदळी लावतात, जमिनीला लावतात किंवा बसमध्ये असेल तर पायंदळी ठेवतात किंवा बघा गाडीवर असेल तर मग पायाच्या आड ठेवतात। तर असं न करता आपण तिला लक्ष्मी म्हणून घरी आणत असतो, तर आपल्याला नीट व्यवस्थित एका पिशवीमध्ये हा झाडू टाकून घरी घेऊन यायचा आहे। आता झाडू घरी आणल्यानंतर देखील आपल्याला तो कुठेही टाकायचा नसतो। आपल्याला व्यवस्थित एखाद्या उंच ठिकाणी उचलून ठेवायचा आहे, जेणेकरून मुलं त्याच्याशी खेळणार नाही किंवा मुलं त्याला पायंदळी टाकणार नाही। अशा ठिकाणी व्यवस्थित झाडू तुम्ही आणून ठेवा आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्याची तुम्ही पूजेमध्ये पूजा करायची आहे। झाडू घरी आणल्यानंतर आपल्याला झाडूला ही एक गोष्ट बांधायची आहे, तर पहा
झाडू घरी आणल्यानंतर आपल्याला झाडूला आपला जो पांढरा धागा असतो सुती, तो पांढरा धागा बांधायचा आहे. काही ठिकाणी लाल कलाव्याचा धागा असतो, तो कलाव्याचा धागा बांधला जातो. तर तुमच्याकडे जो धागा असेल, लाल धागा किंवा पांढरा सुती धागा, तुम्ही यापैकी कोणताही धागा या झाडूला बांधायचा आहे. आणि तुम्ही 5 वेळे, कलाव्याचा धागा असेल तुम्ही 5 वेळे देऊन किंवा 2 वेळे दिले तरी चालणार आहे. आणि त्यानंतर हा झाडू आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेसाठी ठेवायचा आहे. यानंतर हा झाडू आपण वर्षभर आपल्या घरामध्ये वापरत असतो. एक लक्ष्मीचं प्रतीक म्हणून याकडे बघितलं जातं. त्यामुळे झाडू वापरताना तो व्यवस्थित वापरायचा आहे. कोणाच्या पायंदळी येणार नाही असा ठेवू नये. लहान मुलांच्या जर का त्याला लाता लागत असेल तर लहान मुलांना त्याला पाया पडायला लावायचं आहे. कारण झाडू हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं. आणि जर का आपण झाडूची काळजी घेतली तर बघा, आपल्या घरात नेहमी लक्ष्मी ही प्रसन्न राहत असते. त्याचप्रमाणे झाडूनी कोणाला मारू नये. झाडू ठेवताना तो असा उघड्यावर, दारासमोर, दारामध्ये कधीही टाकलेला नसावा. झाडू एका बाजूला कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे झाडूला कधीही ओलांडू नये. बघा, बऱ्याच वेळा महिला काय करतात, झाडता झाडता झाडू मध्ये ठेवतात किंवा लहान मुलं झाडू खेळायला घेतात आणि कुठेही टाकतात आणि पळता पळता तो ओलांडला जातो. तर झाडू कधीही ओलांडू नये, म्हणजेच लक्ष्मीला कधीही ओलांडून जाऊ नये असं म्हणत असतात. त्यामुळे ह्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये वर्षभर जपल्या पाहिजे, पाळल्या पाहिजे. या गोष्टी जर का आपण पाळत असाल तरच आपण लक्ष्मीपूजेमध्ये जर का या लक्ष्मीची पूजा केली तर त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं. तर या व्हिडिओमध्ये बरीच माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.